आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राइब नक्की करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। थँक्यू, बाय। तर साखर संपलेली होती, तर जे कंटेनर आहे साखरेचं, जे माझा डब्बा आहे तो मी घसून पुसून ठेवलेला होता। म्हटलं तर साखर त्यामध्ये काढून घ्यावं। बदामचं पण रिकामं होत आलेलं आहे, तर ते पण घसून ठेवायचं आहे। बदाम पण आणले, त्या दिवशी मी तुम्हाला दाखवले। तर साखर ठेवून दिली, त्यानंतर थोडीशी खालीही सांडली, तर तीही व्यवस्थित ठेवून दिली। आणि त्यानंतर जे आता महत्त्वाचं काम आहे आज मला करायचे आहे दळण। आज एक दिवस दळण केलं ना मग महिनाभर टेन्शन नसतं। तर आता बाजरी पण होती, म्हटलं मग 3-4 किलो बाजरीचं करू। आणि तसं मी 8-10 किलो मी गव्हाचं करत असते, म्हणजे महिनाभर जातं मग। आणि बाजरी असेल तर मग जास्त दिवस जाईल जातं। 10 किलो जवळपास गहू लागतात आम्हाला एक महिनाभर। तर इथं मी जे बाजरी आहे ती अशी प्लास्टिकच्या पिशवीत घातली, कारण मग त्याला हवा नको लागायला आणि खराब नको व्हायला म्हणून। आणि असं गोणी ठेवलं ना मग ते खराब होईल, त्यापेक्षा मग असं व्यवस्थित राहतं। तर प्लास्टिकच्या पिशवीत घातलेलं आहे। आणि जे गहू आहे ना ते असेच होते, तर ते उन्हात टाकायचे आहेत। आता ऊन आज नाही तर उद्याच टाकेल म्हटलं। आणि बाजरी पण घरूनच आणली त्यावेळेस होती तर, आणि गहू पण घरूनच आणलेले आहे। तर इथं बाजरी आहे ती अशी चाळून घेते, म्हणजे थोडंफार जर घाण वगैरे असेल तर ती निघून जाईल म्हणून। मग सर्व जे आहे आणि 4 किलो करायचं आहे। आणि ते माप कसं घेते, तर जी कढई आहे ना तिकडे एक फुल भरून आणि एक थोडीशी रिकामी असेल ना तर मग 4 किलो होऊन जातं, म्हणजे 2 किलो होऊन जातं। तर मग त्या मापानुसारच घेते मी। आणि इथं जी पिशवी आहे ती डीमार्टचीच आहे, जी साखरेची रिकामी झाली त्यामध्ये दळून आणते, कारण त्यामध्ये पीठही बसेल आणि त्या पिशव्या पण चांगल्या असतात कडक, त्यामुळे मग त्यामध्येच करते बाजरीचं दळण। आणि गव्हाच्याला गोणी आहे ती शोधत होती, पण त्या दिवशी उंदीर निघालं तेव्हा कुठं टाकली ती सापडत नव्हती। आणि बाकी मग आज तर एकादशी आहे, तर सकाळी फराळ वगैरे केलं, खिचडी बनवली होती ते। तर पुढे दाखवते, मला तो व्हिडिओ तुम्हाला दाखवायचा राहिला काय काय बनवलं होतं सकाळी। तर साबुदाण्याची खिचडी वगैरे बनवलेली आणि एकादशी आहे। आणि तुम्हाला मी आधी पण सांगितलं पुणतांब्याला यात्रा असते, चांगदेव महाराजांचे मंदिर आहे छान तिथे, कार्तिक स्वामींचे पण आहे, भरपूर सारे आहे। आणि पंढरपूरला गेल्यानंतर काल म्हणजे आज एकादशीच्या दिवशी पांडुरंग देखील तिथं भेटण्यासाठी येतात चांगदेव महाराजांना, त्यामुळे मग सर्व लोक जे आहेत पंढरपूरला गेलेले ना ते पण पुणतांब्याला येतात दर्शनासाठी। तर असं आहे तिथलं, आणि खूप म्हणजे पवित्र स्थान आहे ते पुणतांब्याचं। तुम्ही कधी गेलेले आहात का नक्की सांगा। तर इथं जी बाजरी आहे ती जवळपास मी सर्व चाळून घेतली, त्यानंतर मग पिल्लूही उठलं तर त्याला डाळिंब खायचं होतं। आणि डाळिंब सोलण्याची स्टिक तुम्हाला माहीत आहे का, त्यामध्ये पूर्ण व्हिडिओ शूट नाही केला मी, तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेल। तर डाळिंब कट करून घ्यायचं, त्याला जे आपल्या 4 भाग करून घ्यायचे, जिथं जे शिरा असतात तिथून, आणि वरतून थोडं दणके मारायचे थोडं जोरात, म्हणजे सगळ्या बिया निघतात। पुढच्या व्हिडिओमध्ये मी डिटेल दाखवेल शॉर्ट किंवा त्यामध्ये। त्यानंतर हे तांदूळ आणलेले होते ना, हे पण मला या कंटेनरमध्ये भरायचे, एअरटाईटच आहे त्यामुळे किडे वगैरे लागत नाही। आणि थोडंसं जर बोरिक पावडर टाकली तर भरपूर दिवस टिकतात। तर हे रेशनचेच तांदूळ आहे, तेही भरून ठेवते। तर सर्व चाळून घेते, निवडून ठेवते, म्हणजे मग रोजच्या वेळेस स्वयंपाकाच्या वेळेस पटकन कामं होतात। तर या चाळणीने चालते, कारण जी पुरणाची आहे ना तिनेच चालते, कारण काय होतं ना ते खाली गळत नाही तांदूळ। मोठ्या एकच चाळण आहे गव्हाची, मग तिनेच चाळावं लागतं। तर पिल्लू तोपर्यंत डाळिंब खातोय, तर बाकीचे कामं होतील। तर बाजरीचं दळण झालं, आता तांदूळही ठेवून देते आणि गव्हाचं करायचं बाकी आहे, तर तेही लगेच करणार आहे। आणि जसं म्हटलं तर उन्हात टाकायचे, तर उद्या उन्हात टाकेल मी, पण गहू निवडून ठेवते, चाळून ठेवते म्हटलं। तर तांदूळही जे चाळून घेते, आणि शक्यतो आम्ही याचेच मी इडली जे आहे ते बनवते, कधी मसाले भातही बनवते, आणि कधी डाळ राईस बनवायचं असतं तरी बनवते। शक्यतो विकतचे जे आपले आहे बासमती वगैरे ते शक्यतो पुलाव वगैरे किंवा व्हाईट राईस बनवायचं असेल त्यावेळेस जास्त यूज होतात, नाही तर हेच यूज करते, चांगले असतात, काही प्रॉब्लेम नसतो। एवढंच आहे का थोडासा भात म्हणजे कधी तांदूळ चांगले म्हणजे बारीक असेल तर चिकट होतो, बस बाकी काही होत नाही। आणि तुम्ही ते बघू शकता किती पांढरे शुभ्र असे हे तांदूळ आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नसतो, चांगले असतात रेशनचे हे तांदूळ। तर इथं सर्व काही जे आहे मी निवडून घेते, जवळपास 7 ते 8 किलो असतील अंदाजे, काय माहीत कमी पण असू शकतात, अंदाजेच आणलेले आहे। तर सर्व चाळून घेते, बाकीचे कामं झालेल्याच आहे। तुम्हाला सांगितलं आज उपवास आहे, आणि अजून जे आहे करायचं तर हे मेन काम होतं, यामध्ये 2 घंटे तर सहज जातील, कारण अजून गहू पण चाळायचे आहे। त्यामुळे मग हे कामं एक दिवस तर यामध्ये द्यावंच लागतो, म्हणजे दिवसातला जो टाईम भेटतो काम आवरल्यानंतर तो। तर इथं जे आहे सगळे चाळून घेते आणि व्यवस्थित भरून ठेवते, त्यामुळे काय होतं आपल्याला जेव्हा स्वयंपाक करायचं तेव्हा पटकन कामं होतात, नाही तर पुन्हा तांदूळ घ्यायचे निवडायचे, तर ही निवडूनच घेते पुन्हा एकदा स्वयंपाकाने। पण चाळून वगैरे घेतले तर काही घाण वगैरे असेल तर निघून जाते। आणि घरातील कामे तर असे असतात आपलेवाले,
तर संपतच नाही कधीच. घरामध्ये कोणतंही काम असू दे, कितीही काम असू दे, कामं कधी संपतच नसतात, कामं ही चालूच असतात. आणि फायनली त्याचं खाऊन झालं आणि आम्ही तयार झालो काम करू लागायला. तर म्हटलं राहू दे तू, तर बघा आता तुम्ही पुढे दिसेलच, तरी खूप तो व्हिडिओ शूट नाही झाला त्यांनी चाळताना, नाही तर तोही तुम्हाला दाखवलं असता मी. तर त्याचं चालू होतं का मीही करतो आणि जे आपण करतो ते त्यांना करायचंच असं. लगेच कैची घेतली बघा आणि असंच आमचं दिवसभराचं असतं माझं रुटीन. तर उद्याच्या व्हिडिओमध्ये शक्यतो मी तुमच्यासोबत माझं मॉर्निंग ते इव्हिनिंग किंवा मग नाईटपर्यंत रुटीन शेअर करणार आहे. बघू, सध्या वेळ खूप म्हणजे वेळ भेटतच नाही व्हिडिओ शूटिंग वगैरे करण्यासाठी. भरपूर कामं निघतात घरामध्ये. आज पण बाहेरचं सर्व काही आवरून झाडून वगैरे घेतलं, त्यामध्ये भरपूर वेळ जातो. बाहेर कंगण आहे, आतमध्ये पार्किंग, त्यानंतर ओटा बदना पाठीमागची साईडला भरपूर जागा आहे. तेही एवढं क्लीन करता करता 1 तास तर सहज लागून जातो. झाडून जर पूर्ण पुसून घ्यायचं म्हटलं तर फायनली तांदूळ चाळून झाले आणि गहू असे गोणीमध्ये ना ते लगेच सादळून जातात पावसाळ्यामध्ये. त्यामुळे ते एखाद्या प्लॅस्टिकच्या ड्रममध्ये एअरटाईटमध्येच ठेवावं लागतात, तेव्हा ते चांगले राहतात. नाही तर मग आता हे बघा खूप सादळले आहे, असे ओलसर लागते. आणि गोण्यांच्या जे कोणे असतात ना तिथे काळे पडायला सुरुवात होते. एकदा माझा अनुभव भरपूर आहे. जास्त गहू आणले ते पहिलेच वेळेस आलं तेव्हा 2 गोण्या आणि लगेच 1 गोणीमध्ये काळे पडायला. त्याला मी विचारत होते मध्येच तो आला तर काळे पडायला लागले होते. त्यामुळे मग मी कधीच ठेवत नाही, पण आता हे राहिले होते, जागा नव्हती त्यामुळे. तर म्हटलं तर दळण करून घेईन आणि मला चाळायचे पण होते, म्हणून मग राहू दिले. आणि तो आला होता ते सांगायचं राहिलं, तोंडात काहीतरी मला घालताना वाटलं त्याला, पण तो जसं शक्यतो घालत नाही. पण लहान मुलांचं काय असतं ना, कधी म्हणजे त्यांना खाण्याच्या वस्तू काय भरपूर काय कळतात, काही कळत नाही, त्यामुळे तोंडात टाकली जाते कधीतरी. त्यामुळे मग चेक करत होते मी. शक्यतो तो घालतच नाही कोणतीच गोष्ट. मग ते दाखवलं की ते गव्हाचा दाणा होता एक, म्हणून खाल्ला त्याने. तर बाकी जे तुम्हाला म्हटलं तर हीच चाळण आहे फक्त गव्हाची. तर गहूही निवडून खडे तर नाहीच त्यामध्ये, तरी पण एकदा चाळून जर असतील थोडेफार तर ते काढून घेते. आणि ही तुम्हाला म्हटलं तर गोणीमध्येच दळायला देते. जवळपास 10 किलो करणार नाही, जे गहू जास्त आहे पण सगळे साफ करून ठेवते. आणि नंतर मी जवळपास दळण होत आलं आणि त्यानंतर खाली थोड्याशा मुंग्या दिसल्या तर मग बाहेर नेऊन ते चाळावं लागलं. ते काही तुम्हाला दाखवलंच नाही मी. आणि व्यवस्थित सर्व गहू आता तिथं चाळून घेते. फायनली आज दळणाचं काम झाले. आता महिनाभर टेन्शन नाही आणि मग बाकीचे कामं असतातच. आणि पुन्हा संध्याकाळचा स्वयंपाक आहे, घरातील थोडा पसारा आवरायचा आहे, कारण कितीही घरातील कामं केले ना पसारा हा होतोच, डेलीचंच आहे ते आपलं गृहिणींचं, मला तरी वाटतं असं. आणि काम कंटिन्यू चालूच असतं. दुपारी थोडासा आराम भेटतो कधीतरी, तोही भेटत नाही. तर फायनली जे माझं गव्हाचं दळण आहे ते झालेलं आहे इथे. आणि तुम्हाला म्हटलं आता बाहेर जाऊन घेऊन जाते हे, आणि नंतर तुम्हाला दाखवते काय कसं भरून ठेवलेलं आहे ते. आणि तुम्हाला म्हटलं तसं तर पिल्लू माझ्याजवळ बसलेलं असतं कोणतंही काम करताना, आणि भरपूर गोष्टी त्याला आता जे मी करते ते शिकलं आहे, म्हणून मग मी पण आता त्याला शिकवताना मग बुक घेऊन बसते वाचण्यासाठी, म्हणजे तोही तसं शिकेल. तर मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं मी. तर बघा इथं त्याला चाळायचं होतं तर मी नको म्हणत होते, तुला दुसरी चाळण घे म्हटलं. तर मग त्याला ती दिली आणि त्यामध्ये गहू टाकून चाळायला दिले, तेव्हा मग कुठे तो शांत बसला. तर असं हे आमचं असतं बघा कसं चाळतो. तर मला वाटलं मी नाही घेतलं, ते व्हिडिओ शूट नाही झालं, पण झालेलं आहे. बघा किती कामं करू लागतात. अजून लहान असतानाच एवढे कामं चालू झालेले आहे. लहान मुलांचं असंच असतं, जसं आपण करू ना तसंच ते करतात, बघून शिकतात. तर आता मी बाहेर घेऊन जाते आणि मग नंतर तुम्हाला झाल्यानंतर दाखवते. तिचं दळण, त्यानंतर ते गव्हाचं, तुझ्या हातातलं काय गव्हाचं, यामध्ये साखर, तुझ्या हातामध्ये तांदूळ, ही गव्हाचं इकडे ठेव. आता तू सरक बाजूला, मी उचलून ठेवते. तर सकाळी साबुदाण्याची खिचडी बनवली होती, त्यानंतर शेंगदाण्याची आमटी आणि मिरच्या तळलेल्या होत्या. तर फायनली इथं माझं आता दळण वगैरे झालेलं आहे, सगळं पॅक करून ठेवलं. गहू उद्या टाकलं उन्हामध्ये तुम्हाला म्हटलं तसं. तर बाकीचं आवरून घेतलं. तर आता काम झालं ना तर टेन्शन नसतं मग. आणि आता झाडून वगैरे घेते आणि पुन्हा संध्याकाळची तयारी करायची आहे, जेवणाची वगैरे बनवायचं बाकीचं आहे. तर ते बनवते. पिल्लूसाठी आता उपमा बनवणार आहे, पहिले झाडून घेते. तर इथं पिल्लूसाठी उपमा बनवला आहे आणि आमच्यासाठी भगर बनवते, भगरीचा भात. चला तर मग दाखवते कशी, थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे मी. तर भगरीचा भात मी लास्ट टाईम एकदम साधा सिंपल मीठ टाकून बनवलेलं दाखवलं होतं आणि त्यासोबत आमटी. तर आज थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे, जशी माझी मम्मी बनवते तशी. तर इथं मी कढईमध्ये तूप टाकलं, त्यानंतर 1 वाटी भगर टाकलेली आहे. छान कमी गॅसवरती भाजून घ्यायची जोपर्यंत तिचा कलर चेंज होत नाही. तुम्ही ते बघू शकता, पूर्ण व्हाईट कलर होतो, पूर्ण कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायची मंद आचेवरती. जेवढी छान भाजली ना तेवढी भगरीचा भात एकदम मस्त लागतो. आणि मग त्यानंतर भाजल्यानंतर, आणि साधी सिंपल जर बनवायची असेल तर तुम्ही फक्त पाणी
पाणी टाकायचं, मीठ टाकायचं आणि आमटीसोबत तशी छान लागते. पण म्हटलं चला अशी बनवून बघते आणि मम्मी कायम ह्याच पद्धतीने बनवते. तर जवळपास इथं माझी छान अशी भगर भाजून झालेली आहे. कलरही पूर्ण चेंज झालेला आहे, तुम्ही ते बघू शकता, पूर्ण व्हाईट झालेले आहे. त्यानंतर एका ताटामध्ये काढून घेते आणि त्याच कढईमध्ये मला फोडणी देऊन त्यामध्येच आदण ठेवून भात बनवायचा आहे. तर कढईमध्ये तेल टाकलं, त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी शेंगदाणे भाजून त्यानंतर हिरवी मिरची बारीक करून घेतलेली आहे. पाणी नाही टाकायचं, फक्त मिक्सरला फिरून घ्यायचं वाटण. त्यानंतर ते तेलामध्ये टाकायचं, छान तेलामध्ये परतून घ्यायचं. आणि तिकडे मी साबुदाण्याची खीर बनवते कारण पिल्लूला आवडते. उपमा काही त्याने जास्त काही खाल्ला नाही, बनवला आणि पहिले खाऊ घातलं होतं त्याला, कारण आज चपाती बनवलेली नव्हती त्यामुळे. तर जे आहे हे शेंगदाणे आणि मिरचीचं जे वाटण केलेलं आहे ते छान परतून घ्यायचं, त्यानेच टेस्ट भाताला मस्त येते. त्यानंतर जिरे कढीपत्ता वगैरे आम्ही काही खात नाही उपवासाला. त्यानंतर इथं मी एक बारीक बटाटा घेतलेला आहे कट करून, तर थोडे मोठेच काप ठेवलेले आहे, पिल्लूही खातो. तेही छान तेलामध्ये परतून घ्यायचं, कमी गॅसच ठेवलेला आहे मी. तर बंद तिकडे खीरही झाली, त्यामध्ये साखर टाकली, दूध टाकते. दूध टाकल्यानंतर लगेच बंद करायचं, त्यामुळे खीर फुटते जर जास्त दूध उकळवलं तर. इथं माझा जो मसाला आहे तो छान परतून झालेला आहे. त्यानंतर त्यामध्ये पाणी टाकायचं आणि भगर शिजण्यासाठी पाणी थोडं जास्त लागतं. तर एक वाटीसाठी इथं जवळपास मी 2-2.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे. आणि मीठ टाकायचं चवीपुरतं आणि छान अशी एक उकळी काढून घ्यायची. कोथिंबीर वगैरे काहीही टाकायचं नाही, उपवासाला काहीच चालत नाही आमच्याकडे. त्यामुळे तुम्ही काय काय खातात उपवासासाठी तेही कमेंट करून नक्की सांगा. छान मिक्स करून घेतलेलं आहे. यातला मस्त एक उकळी काढून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे भगर. तर यामुळे टेस्ट मस्त येते. आणि तुम्ही कधी अशी भगर बनवली आहे का नक्की सांगा, आणि नसेल बनवली तर एकदा ट्राय करून बघा, खूप मस्त होते आणि खायलाही छान लागते. यासोबत आमटी नाही बनवली तरी चालते, किंवा तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही बनवू शकता. इथे छान उकळी आलेली आहे. त्यानंतर भाजून घेतलेली जी भगर आहे ती मी यामध्ये टाकते, छान हलवत राहायचं आणि लगेच शिजते ती. ऑलरेडी आपलं पाणी उकळलेलं आहे त्यामुळे. आणि एक झाकण ठेवून एकदा वाफ काढून घ्यायची पुन्हा. तर एकदा मी आता हिला थोडंसं शिजवून घेते, हलवून घेते, कारण गोळे नको बनायला. तिकडे दुसरीकडे खीरही चालू आहे, दोन्ही कामं सोबत होतात म्हणजे स्वयंपाकही पटकन होतं. तर जवळपास इथं भगर छान आता शिजत आलेली आहे, तुम्ही तर बघू शकता. अजून एक 2 ते 3 मिनटं लागतील शिजण्यासाठी. तर पुन्हा एकदा मी छान हलवून घेतलेलं आहे आणि पुन्हा आता तुम्हाला सांगितलं तसं 1-2 मिनटं ना त्यावरती झाकण ठेवायचं, म्हणजे त्याची वाफ दाबल्या जाते आणि भगर छान शिजते. आता मी गॅस बंद करते आणि 1 मिनटावर झाकण ठेवते आणि तशीच ठेवणार आहे. गॅस चालू ठेवायचा, झाकण ठेवायचं 1 मिनटं, म्हणजे 2 मिनटंभर, आणि गॅस बंद करायचा आणि तसंच त्याची वाफ दाबून ठेवायची 5 मिनटं आणि मस्त अशी भगर तयार होते. तुम्हाला इथं दाखवते, तर तुम्ही ते बघू शकते. मस्त छान अशी भगर रेडी झालेली आहे खाण्यासाठी. सगळेजण आवडीने खातील, लहान मुलंही आवडीने खातील. तर तुम्ही कधी बनवतात का नक्की कमेंट्स करून सांगा. तर इथं मी बनवलं होतं भगरीचा भात, त्यानंतर खीर साबुदाण्याची आणि आमटी जी आहे शेंगदाण्याची, यांना आवडते, आणि मिरच्या होत्या. तर तुम्ही आज काय बनवलं नक्की कमेंट करून सांगा.